आणि आज जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून कांदा निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम। कांदा निर्यात बंदी कायम ठेवल्यामुळे व्यापारी आणि शेतकरी हवालदिल। मार्च महिन्यामध्ये राज्यात पुन्हा भीषण दुष्काळाची चाहूल। राज्यातील एकूण धरणांपैकी 20% जलसाठे पूर्णपणे कोरडे ठाक। राज्यामध्ये एकूण 40.72% पाणीसाठा शिल्लक। मराठवाड्यामधील नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट। मराठवाड्यामधील पाण्याची पातळी खालावली। संभाजीनगर शहराला 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा। सांगली जिल्ह्यामधील चांदोली धरणामध्ये 45% पाणीसाठा शिल्लक। मे महिन्यामध्ये धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता। साताऱ्याच्या पाटणमधील तारळी धरणाचे 14 वर्षांपासून वापराविना वाया जाणारे पाणी कालव्यामध्ये सोडण्यात यश। पाण्यामुळे 15,800 हेक्टर शेतीला मिळणार लाभ। कोकणातील 105 गावं रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात। सिडकोकडे सोपवलेल्या 1635 गावांमधून निवड। 105 गावांमध्ये नवीन नगर होणार। नाशिकमधील सिटी लिंकच्या वाहकांचा संप मागे। सिटी लिंक बसच्या संपामुळे नाशिक महापालिकेला 1 कोटींचा फटका। आजपासून पूर्ण क्षमतेने सिटी लिंक बस धावायला सुरुवात। बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 1,52,000 विद्यार्थी नापास। विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्न महाविद्यालयांमधील 3,55,869 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा। रत्नागिरीमध्ये यंदा काजूचं उत्पादन अवघं 25%। सुक्या काजूचे दर घसरल्यामुळे शेतकरी संकटात। ओल्या काजूगराची मागणी वाढल्यामुळे सुक्या काजूवर परिणाम।